गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. थँक्यू सर. सर मी मुक्काम पोस्ट मोठा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरतून आलो आहे. माझं शिक्षण सर्वपूर्ण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालं. माझी 10वी न्यू इंग्लिश विश्वविद्यालयामध्ये झाली. 12वी एक शिवछत्रपती कॉलेज जुन्नर इथे झाली आणि माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली 2017 साली पूर्ण झाली. एक जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे झाली आणि त्यानंतर एक 2 वर्ष मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केला आणि 2019 पासून एक पूर्ण वेळ मी एक स्पर्धा परीक्षा तयारी करतो MPSCची. का सोडलं तुझ्या? सर MPSCच करायची होती मला सुरुवातीपासून. म्हणजे एक अगोदरचं तर तुमचं स्वप्न इंजिनिअरचं असेल ना, की असं इंजिनियर व्हायचं? नाही सर, एक इंजिनिअरिंग म्हणजे तसं एक हे नव्हतं. एक त्या प्रवाहामध्ये मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं गेलं माझ्याकडून आणि इंजिनिअरिंगला जात गेल्यावर मला कळलं की एक MPSC करायला पाहिजे आणि मग एक लगेच नाही जमलं मला फायनान्शियल प्रॉब्लेममुळे आणि 19 पासून मी पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं साठी. मला एक सांगा, 2019 पासून तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही केलेलं आहे आणि 2019 ते 24 म्हणजे जवळपास तुम्ही 5 वर्ष देत आहे. 5 वर्षामध्ये तुमची निवड कुठेही झालेली नाही आहे, तुम्ही कुठेही स्थिर नाही आहे. मग तुमच्याकडे स्थिरता निर्माण होण्यासाठी तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग असून तुम्ही इकडे का वळला? सर निवड माझी लवकरच झाली असती. एक काय झालं 2020च्या ॲडला मी एक शेवटपर्यंत गेलो होतो, इंटरव्ह्यू पण दिला होता PSIचा आणि 2021ची ॲड म्हणजे एक लवकरच किती मार्क मिळाला तुम्हाला इंटरव्ह्यूला? 26 मार्क सर मला 2020. थोडे कमी होते. हां, ओके. आता किती कट ऑफ पेक्षा किती लीड आहे तुमचं? 22 मार्क्स लीड सर. कोणत्या कॅटेगरीमध्ये? NTD. NTDला. हो. बरं. मग आता जर बी प्लॅन तुमच्याकडे कोणता आहे याच्यानंतरचा? सर बी प्लॅनचा तसा विचार नाही केला, पण जर झालंच नाही तर मी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्येच काहीतरी करू शकतो सर. म्हणजे अगोदरच करिअर करायला पाहिजे होतं, आता तुमचा गॅप झालेला आहे. नाही सर, त्याच्यानंतर ते बी प्लॅनमध्ये येईल का असं वाटतं का तुम्हाला? हो सर, इंजिनिअरिंग मी एक रेग्युलर केली 4 वर्ष पूर्ण म्हणजे तोपर्यंत एक पूर्ण म्हणजे कसं म्हणजे MPSC करतो आणि इंजिनिअरिंग करतो असं एक कन्फ्युजन नव्हतं मला मध्ये. इंजिनिअरिंग पूर्ण केली त्याच्यामुळे मी जरी 4-5 वर्ष लेट जरी गेलो तरी मला असं वाटतं मी प्रभावित. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फायदा PSI पदाला काय होईल ते सांगा. सर PSI पदाला तसा भरपूर फायदा होऊ शकतो. एक इंजिनिअरिंग करताना म्हणजे माझ्यात काही गुण विकसित होत म्हणजे एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इंजिनिअरिंगचे विषय असतात. आता एक हे झालं आहे, गुन्ह्यांचं स्वरूप बदलतं आहे, आधुनिक गुन्हे होत आहेत, एक टेक्नॉलॉजी संदर्भात गुन्हे होत आहेत, सायबर क्राईम होत आहेत. तर त्यात तिथे एक इतरांपेक्षा मी जास्त प्रभावी काम करू शकतो. परत एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून एखाद्या घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. एखादा लेआउट आहे काही आहे ते लवकर मला एखाद्या ऑपरेशन करायचं आहे, मी लवकरात लवकर ते समजून घेऊन तिथं प्रभावीपणे काम करू शकतो इतरांपेक्षा. बरं, ठीक आहे. मग आता 4 वर्षात शिक्षणाचा फायदा तुम्ही पोलीस प्रशासनाला एवढाच देणार प्रभावीपणे काम करणार? इतक्या आता प्रत्यक्ष गेल्यावरतीच मला असं वाटतं की ती कळू शकेल काय एक फायदा होतोच सर शिक्षणाचा. एखाद्या पोलीस स्टेशनला भेट दिली तुम्ही? सर अजून तर नाही प्रत्यक्ष. पोलीस स्टेशनमध्ये किती विभाग असतात माहिती तर असेल थोडंफार? पोलीस स्टेशनला सर भरपूर पडतात. मग तसे एक क्राईम ब्रांच असते, एक लहान मुलांसाठी आपण ते काय म्हणतात त्याला ज्युवेनल क्राईम ॲक्ट म्हणजे तो विभाग असतो. महिलांसंबंधी काही गुन्हे घडले त्यासाठी एक विशिष्ट एक तरतूद केली असते. मोटर परिवहन विभाग असतो. एक महिला दक्षता समितीचं काम काय असतं सांगा बरं? महिला दक्षता समिती महिलांसंबंधी जे गुन्हे असतील सर त्या संदर्भात काम असतं सर. एक नक्की नाही सांगते ना मला, पण एक महिलांसंबंधी काही गुन्हे आले तर तिथं त्यांना एक प्राथमिकतेनं म्हणजे हे करून एक काम करता येऊ शकते सर. आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन काउन्सिलिंग सेल सरकार देतं, त्यामागचं कारण काय? महिलांच्या संदर्भात अत्याचार वाढत आहेत, मग त्या संदर्भातच एक काही ते प्रमाण कमी करणं आणि महिलांना एक ती वागणूक देणं. म्हणजे महिला एखादी तक्रार घेऊन आली तर त्यांना महिला पोलीस अधिकारी उपस्थित पाहिजे असतो. म्हणजे ते कंप्लीट लिहून घेणं, कारण ते कम्फर्टेबल नाही. वुमन काउन्सिलिंग सेल मी म्हटलं, काउन्सिलिंग सेल. काउन्सिलिंगमध्येच त्यांची मानसिकरित्या त्यांना डायरेक्ट FR लिहित नाही ते त्यांना काउन्सिलिंग केली जाते. याची कारणं काय? मी त्या डायरेक्ट FR लिहिले असतात ना, हे मला म्हणायचं. काउन्सिलिंग सरस तेच ना, एक ते गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी एक मानसिक म्हणजे एक काही त्याच्या कौटुंबिक विचार झाला तर त्या काउन्सिलिंगच्या मार्फत त्या महिलेला एक मानसिकता खराब झालेली असते, वाईट वाटतं, एक भीती वाटलेली असते, तर ते बाहेर काढणं म्हणजे काउन्सिलिंग असते त्या परिस्थितीमधून. त्यासाठी उपयोग शकतो. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 राजकीय पार्टी काँग्रेस आणि BJP मध्ये वाद असतो सदैव आणि ते नातेगोत्यांचे संबंध त्यांचे असतात. थोरातजी आणि विखे पाटील यांच्यामध्ये काय राजकीय चालू असतं सातत्यपूर्ण वाद? सर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं आणि त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी ते असते.
शैक्षणिक संस्था आहे, मग त्या माध्यमातून भरपूर प्रमाणात एक साखर कारखाने त्यांचे त्याचे वाद कायम चालू असतात सर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्हाला दिसतात? नगर जिल्हा सर एक अवर्षणग्रस्त जिल्हा आहे आमचा. मग तिथं एक पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे एक शेती क्षेत्राचा पण विकास कमी झालेला आहे आणि शेती क्षेत्राबरोबरच मग पाणी नसल्यामुळे MIDC पण एक आलं आहे, पण ती प्रभावीपणे काम नाही करत. एक उद्योगांची संख्या कमी तिथं, त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि बेरोजगारी असल्यामुळं एक गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे, स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. तर अशा प्रकारच्या भरपूर समस्या असतात. आता पोलीस प्रशासनात तुम्ही गेल्यानंतर नगर जिल्ह्यासाठी तुम्हाला काय करावं असं वाटेल? नगर जिल्ह्यासाठी हेच आता बेरोजगारीच्या माध्यमातून तुम्हाला म्हटलं तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढते. ते एक त्या हातांना योग्य प्रमाणात काम देऊ शकतो मी. बरं. काम आता मला प्रत्यक्ष न देता येणार, पण एक काही NGOच्या माध्यमातून किंवा काही जर जमलंच करायला तर करू शकतो मी. बेस्ट लक.